तर ऍक्च्युली आता नाकाचं इन्फेक्शन झाल्यानंतर सर्दी वगैरे झाली तर आपण स्विमिंग वगैरे करतोय, मग ते इन्फेक्शन थोडक्यात नाकातून सायनसमध्ये जाणार असं आहे. तर म्हणजे स्विमिंग वगैरे अवॉइड करायला पाहिजे आणि कोल्ड ड्रिंक किंवा आईस्क्रीम वगैरे थंड पदार्थ वगैरे हे पण टाळायला पाहिजेत. आणि तसंच त्यांना अलर्जीचा वगैरे खूप त्रास असतो, त्यांनी मास्क वगैरे वापरलं तर बऱ्यापैकी त्यांना सायनसचा इन्फेक्शन टाळण्यास मदत होती. परत म्हणजे ते थोडक्यात अलर्जन पण अवॉइड करायला पाहिजे. ते फूड्स मध्ये पण राहू शकतात. ते पण कोणाला ज्याची अलर्जी आहे ते फूड अवॉइड करायचं. आणि होम रेमेडीज मध्ये याच्यामध्ये गरम पाण्याची वाफ घेणं खूप त्याच्यामुळे खूप इफेक्ट नाही म्हणलं तरी 25-30% इफेक्ट गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर स्टीम इन्हेलेशनमुळे सायनस बऱ्यापैकी जे पेन आहे ते कमी होतं. तसंच दुधामध्ये गूळ आणि 1 चमचा हळद टाकून दररोज 5 ते 6 दिवस घेतल्यानंतर सुद्धा त्याचा फरक नक्कीच जाणवतो. आणि गरम पाणीच प्यायचं आपण, म्हणजे ज्यांना सायनोसायटिसचा वगैरे त्रास झालाय गरम पाणीच प्यायचं. हे होम रेमेडीज मध्ये नक्कीच युजफुल आहे.